ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचं ब्लॉग आपण सुरू केलेला आहे. गुरुवार आणि बुधवारचं मिक्स आहे ब्लॉग आपलं. तर आज अमावास्या होतं, दीप अमावास्या. तर सकाळी लवकर उठून सगळं काम आवरून, घरातलं देवपूजा वगैरे करून, उंबरड्याला लेपन वगैरे लावून, पुरणपोळीचं नैवेद्य करायचं होतं मला देवासाठी, देवी देवतांना. माझं कुलदेवीसाठी आम्ही दर अमावास्येला पुरणपोळीचं नैवेद्य करते मी. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिला डाळ वगैरे उघडून घेतली. त्यानंतर मी आमटी बनवत आहे इकडं. आमटीसाठी छान असं वाटण वगैरे मी वाटलेलं, ते सुद्धा तुमच्यासोबत दाखवलेलं आहे. राहिलेलं वाटण मी ठेवली काढून. काहीतरी मटकीचं भाजी वगैरे रस्साभाजी केलं की, किंवा बटाट्याची रस्साभाजी छान लागतात ते वाटण टाकून बनवले की. तुम्ही बघू शकता आमटीमध्ये मी थोडंसं डाळसुद्धा ठेवते येळवणीच्या आमटीमध्ये. त्याच्याने चव छान येतो. त्यामुळं आमच्याकडे तर कर्नाटकमध्ये हिरवं मिरचीतलंच येळवणीचं आमटी करतात. पण आता मी बनवत आहे परत भजी. आम्हाला तर पुरणपोळी असल्यावर भजी कंपल्सरी लागते. त्यासाठी 1-2 कांदा चिरून घेतली, छान हिरवं मिरची, त्याच्यामध्ये भरपूर असं कोथिंबीर, ओवा, सोडा, चवीनुसार मीठ टाकली, गरजेनुसार पाणी टाकून थोडं मैदा पण टाकली, ज्याने काय होतं क्रिस्पी आणि छान होतात भजी. त्यामुळं ह्यावेळी तांदळाचं पीठ नव्हतं, नाहीतर दरवेळी मी तांदळाचं पीठच ॲड करते भजीमध्ये. छान असं छोटं-छोटं भजी सोडून घेतलेलं आहे. तर मंद गॅसवरती व्यवस्थित होतात. तर त्यानंतर आपण शिवश्रीला बरं नाही आहे, त्यामुळं थोडं-थोडं इकडं बनवा, थोडं तिकडे लक्ष द्या, असं होते मला. तिचं तब्येत ठीक नाही आहे. तिला दात येतात वरचं. मे महिन्यात 2 दात खालचं आलतं. आता तिला वरचं दात यायला लागलं. त्यामुळे तिला थाप आलंय, सर्दीसुद्धा झाली, खोकला झाले, मग त्रास देते ती. तिला पण लक्ष देत मी छोटं-छोटं क्लिप्स बनवून आपलं सगळं मी ब्लॉग रेडी करते. आमचं काही प्रोफेशनली ब्लॉग्स नसतात. छोटं-मोठं आपलं घेऊन छोटं-छोटं जिथलं काही काम केलेलं तेवढं मग मी तेच ब्लॉग प्रतीक्षा एडिटिंग करते. मला जमत नाही आहे एडिटिंग वगैरे. मी छोटं आपलं शॉर्ट्समध्ये टाकत असते मी स्वतः. त्यानंतर मी बनवते नैवेद्य देवांसाठी. प्रतीक्षा आली होती 5:30ला. मी महादेवाच्या मंदिरात वगैरे पहिला जाऊन आली. आज मला महादेवाच्या मंदिरात 2दा जायला लागलं, दुपारी आणि संध्याकाळी 5:30ला पण. त्यामुळं तिकडून आल्यानंतर मी चहा वगैरे घेतली. मस्त चहा झाल्यानंतर नैवेद्यासाठी छोटं-छोटं हे पुरणपोळी बनवून घेतली. म्हणजे छोट्या-छोट्या नैवेद्याला मी नेहमी छोटंच बनवते. आमच्या खाण्यासाठी मोठं असतात. 10 बनवते मी. वरती बाबा श्यामला 5 आणि खाली कुलदेवीला 5 असं टोटल 10 छोटं-छोटं नैवेद्य करते. नैवेद्य आपलं रेडी झालेलं आहे. नैवेद्य लावून घेते. भात लावली, थोडंसं त्याच्यावरती आमटी वतली. त्याच्यानंतर मग दुधामध्ये थोडंसं केसर वगैरे ॲड केली. पोळीला काय तूप लावून बनवली होती, त्यामुळे वरतून तूप वगैरे टाकायचं गरज नाही पडलं. मी पुरणपोळीला तूपच लावली होती ह्यावेळी. म्हणजे दरवेळी लावतेच आहे, तूपच लावून करते. तर बघू शकता दीपपूजनसुद्धा आपलं झालेलं आहे छान मस्त. जितकं घाई करून केली मी तसंच. त्यानंतर इकडं पिठाचं दीपसुद्धा रेडी केलेलं आहे मी. गव्हाचं कणकीचं शिवश्रीला ओवाळून वगैरे घेतली. लहान मुलांना ओवाळायचं असतं ना, त्याला आरोग्य त्याचं चांगलं म्हणजे निरोगीसाठी वगैरे तिला ओवाळून वगैरे घेतली. आता प्रतीक्षासाठी सुद्धा ताट लावते. तिला कडबू खूप आवडतात. मग तिच्यासाठी मी कडबू पण बनवली. तिला ताट लावली. त्यानंतर हे सगळं नैवेद्य वगैरे हे सगळं बहुतेक प्रतीक्षेला ताट लावली. आमटी, कडबू, भजी मस्त. इथं आपलं संपलं आजचं गुरुवारचं. हे आहे बुधवार संध्याकाळचं. बुधवारी संध्याकाळी मी सुरू केली होती ब्लॉगिंग. तर त्यासाठी सगळ्यात पहिला मी झाडू वगैरे संध्याकाळचं काढून घेतली. बुधवारी थोडं उशीरच झालं कपडे वगैरे धुवून सुकवायला, तर सुकवली होती. त्यानंतर भांडे घासली होती. सगळं किचन वटा क्लीन करून घेतली. ढीगभर भांडेचं सुद्धा दाखवली.
त्यानंतर मी थोडंसं तुमच्याशी गप्पा मारत होती, बोलत होती मनातलं असं ब्लॉगिंगचं काही सांगत होती मी, पण ते व्हॉईसवर प्रतीक्षाने कट केली. दुसरंच परत द्यायला लागलं मला. तर हे बुधवारचं सूट आहे आपलं. त्याच्यानंतर बुधवारचं रात्रीचं मी दाखवत आहे तुम्हाला. मी रात्री झोपण्याआधी सगळं भांडे जितकं पण असतात माझं घासलेलं सगळं मी वर लावून घेते. सगळ्यात आळशी आणि कंटाळ माझं काम ते म्हणजे मला भांडे वर ठेवायचंच खूपच कंटाळ येतं. सगळं पुसून बिसून व्यवस्थित ठेवायला लागतं. माझा रॅक आहे ना लाकडीचा असल्यामुळं आणि तसंही मला आदत आहे पुसल्याशिवाय आम्ही भांडेवर ठेवत नाही आणि वापरत सुद्धा नाही न पुसता भांडे घासलेलं. त्यानंतर इकडं दूध वगैरे पण गरम करायला ठेवली होती मी. तेल आणली होती तर तेल वगैरे भरून ठेवली किटली घासून स्वच्छ. दरवेळी जेव्हा पण काय रिकामी होतात तेव्हाच घासून मी भरते. काय कधी-कधी मग असंच भरतात, पण मी कधीच नाही भरत असं. जे बी रिकामी होते वस्तू, पीठ असू, साखर असू, चहा पावडर असू, डाळ असू किंवा तेल असू, जे कधी पण रिकामी होऊ तेव्हा घासून भरून ठेवते मी. ते मला आदत आहे पहिल्यापासूनच. त्यानंतर इकडे तेल भरत आहे मी. तेल भरून मग शिवश्रीला तिला पण दूध द्यायचं होतं. रात्री वाजलं होतं 10. मी 10 वाजेपर्यंत सगळं घरातलं आवरत होती. किचन वट्टा आवरून भांडे वगैरे वर लावून झोपल्यानं काय होतं सकाळी डिस्टर्ब होत नाही. कुणी झोपलेलं असतात त्यांना आपल्यामुळं आपण उठून पटापटा आपलं जे बी कामं असतात ते गरजेचं भांडे असतात ना लागणारं भांडे मी सगळं वर साईडलाच ठेवून घेते. म्हणजे जेणेकरून डिस्टर्ब नाही होणार कुणाला झोपलेल्यांना. त्यामुळं तर असं आपलं ब्लॉग असते. मला गुरुवारी सकाळसाठी पनीरचं भाजी करायचं होतं. सकाळी डिस्टर्ब होतं मिक्सर लावायचं म्हणून मी रात्रीच मिक्सर वगैरे तयार करून ठेवत होती. कांदा, टमाटर, अद्रक, लसूण त्याच्यामध्ये काजू वगैरे ॲड केली होती थोडंसं 2-4 म्हणजे पनीर भाजी, पनीर मटर बनवलं तर त्याच्याला चव छान येते. 2-3 जरी टाकलं काजू भरपूर झालं, जास्ती नाही टाकायचं. तर सगळं किचन वाटा वगैरे स्वच्छ क्लीन केली. परत किचन वाटा कसं असतं आपलं कितीदा पण साफ करा, कितीदा हे करा, ते होणारच दरवेळीचं. आपला हात कंटिन्यू दिवसभर जोपर्यंत आपण झोपत नाही तोपर्यंत ते चालूच असतं आपला हात किचन वाट्यावरती है ना. तुमच्यासोबत पण असं होतं का? तर त्यानंतर मी सगळं आवरून वगैरे घेतली. आता झोपायचं तयारी. मला दूध पण प्यायचं सवय आहे. रात्री मी झोपण्याआधी दूध वगैरे घेते. प्रतीक्षा वाटण वगैरे रेडी केली. बघू शकता आमचं वाटण रेडी झालं है ना. तर बारीक एकदम छान केली. सकाळी पटकन आपलं फोडणी टाकायला बरं पडते. सकाळचा आजचा व्हिडिओ मी फोडणीचं वगैरे नाही दाखवले कारण शिवश्री उठल्याच रडत होती. मग तिला पहिला एक ड्रायफ्रूटचा लाडू वगैरे भरवली. मग त्यानंतर चपाती केली ती प्रतीक्षाला डब्याला. ते चपाती तिला भरवली थोडंसं तूप लावून. मग ती थोडंसं खाल्ली. मग किरकिर करत झोपली ती बाबांसोबत. मग मी बाकीचं कामं आवरत बसली. मी लवकर उठती. कधी-कधी लवकर उठती, कधी उशिरा पण उठती. असं काही नाही. प्रतीक्षाचा डब्बा असला की मी लवकर उठते. आणि आता शिवश्रीसोबत थोडं गप्पा मारत होती. ती खूपच म्हणजे तिला दुखत होतं ना, म्हणजे ताप वगैरे, सर्दी. तिला म्हणत होती, "इकडे बघ बेटा व्हिडिओमध्ये" वगैरे. ती डिस्टर्ब होती, तर तिला हे करत होती. माझं टिकली काढून लावून घेतली होती माझ्या कन्यारत्न. तिला लय असं आवड आईचं टिकली काढायचं, लावायचं, हे करा. तर असंच आपलं ब्लॉग येत राहील. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा.